हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवापुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करून शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्ट प्रस्तुत ज्ञानेश्वरीच्या नित्याच्या उपासनेला आपण प्रारंभ करतोय। 9वा अध्याय सुरू आहे आणि कालच्या चिंतनामध्ये आपण 51 नंबरच्या ओवीपर्यंत 50 आणि 51 नंबरच्या ओवीचा विचार केलेला होता। आज आपण 52 नंबरच्या ओवीचा विचार करूया, थोडंसं निरूपण ऐकूया। आपल्याला एक विनंती आहे की या एवढ्या चिंतनानं ज्ञानेश्वरीची ओवी संपत नाही, तर आणखीन खूप काही चिंतन आपल्याकडून घ्यावं। एक होमवर्क किंवा होम टास्क म्हणून आपण त्याचा विचार करावा। ज्ञानेश्वरी समजून घेताना 9वा अध्याय समजून घेणं किती महत्त्वाचं आहे याचा विचार आपण सुरुवातीच्या प्रस्तावनेमध्ये केला होता। आता परत त्याबद्दलची आठवणणी आहे की 9व्या अध्यायाचा अभ्यास अगदी व्यवस्थित पद्धतीनं फक्त या चिंतनानंच होणार नाही किंवा हे ऐकल्यामुळंच नुसतं होणार नाही, तर आपण स्वतः त्या ओवीवरती गेलो पाहिजे आणि आपलं स्वतःचे चिंतन त्यामध्ये प्रकट करता आलं पाहिजे। 9व्या अध्यायाचा अभ्यास झाला की ज्ञानेश्वरीतला पुरेसा अभ्यास आपला पूर्ण होतो। असेल इतर अध्यायामध्ये बऱ्याचशा गोष्टींचा विस्तार केलेला आहे, पण त्या सगळ्यांचा अंतर्भाव मात्र माऊलीने 9व्या अध्यायामध्ये केलेला आहे। एका अध्याय गीता असं 18व्या अध्यायाला किंवा 9व्या अध्यायाला संबोधलं जातं, त्याचं कारण ते आहे। आपण बघूया माऊली काय म्हणतात। ज्ञानाचं महत्त्व सांगितलेलं आहे ते कसं आहे। राजविद्या राजगुह्यम पवित्रम मिदम उत्तमम प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तुम अभ्ययम। ज्ञानाची महती सांगायला लागलेली आहे। ज्ञानाची महती सांगताना ते आहे कसं, तर मोठकं गुरुमुखातून बाहेर पडणारं, पण हृदयामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये मूळचंच असणारं। पण जर गुरूंच्या शब्दाचा तत्वमसीचा स्पर्श झाल्याबरोबर ते आपोआप त्याचा फैलाव होतो, असं ते तत्व आहे। आणि त्यामुळं याचा विचार जर करायला लागलं तर हळूहळू सुखाच्या पायऱ्या पण चढत चढत त्याच्या भेटीला जाऊ शकतो। आणि एकदा भेटल्यानंतर संसाराबद्दलची आसक्ती आणि विषयांच्या भोगाबद्दल असणारी जी मोह जो आहे, विषयांच्या भोगाबद्दल असणारा हाव जे आहे ते हळूहळू संपत जाते। तैसे भोगा आतुने निघता चित्त माझ माझे, म्हणजे जैसा शरद कालू रेगे आणि सरिता उहटू लागे तैसे चित्त काढेल वेगे प्रपंचनी। 12व्या अध्यायामध्ये माऊली बोलतात, शरद ऋतूमध्ये नद्या जशा आटत येतात आणि पाणी संपत जातं, तशी भोगासक्ती संपत जाते। आणि एकदा भोगातून बाहेर पडलं आणि चित्त भगवंताच्या भेटीला गेलं की मग भोगण्याबद्दलची असणारी मिठी जे म्हणतात, मग पडल्या अखेर मिठी भोगनीयच्या। आणि मग त्या भोगाच्या अलीकडच्या प्रांतामध्ये जिथं शोक निवृत्ती सांगितलेली आहे, चिदावासाच्या 7 अवस्था आपण पाहिल्या, त्यातली 6वी अवस्था जी शोकनिवृत्तीची आहे, त्या शोकनिवृत्तीच्या अवस्थेमध्ये काठावर म्हणजे आनंद बाप्तीच्या काठावर, मोक्षाच्या काठावर मोक्ष रेखे आला भाग्य विनटला साधूचा अंकेला, असं माऊली हरिपाठामध्ये म्हणतात। मोक्ष रेखे आला भाग्य विनटला। खरा भाग्यवान कोण, तर या मोक्षाच्या रेषेवर उभा राहून राहतो तो।
म्हणून भोगाच्या आयलीकडील मेरे चित्त उभे ठेले सुखावरे ऐसे सुलभ आणि सोपारे वरी परब्रह्म. हे परब्रह्म अत्यंत सोपं आहे, अत्यंत जवळच आहे. आपण जितकं प्रेम, थोडंसं प्रेम जरी दिलं तर त्या प्रेमाची चौपट अशी रूपांतरित अवस्था आपल्यापर्यंत भगवंत पोचवत असतो. त्यामुळं जेव्हा जेव्हा आपण भगवंताचा विचार करतो म्हणजे त्या ज्ञानाचा विचार करतो. काल विचार केला आपण, ज्ञान आणि परब्रह्म हे वेगळे नाहीत. आत्मा आणि परमात्मा हे दोन्ही एकच आहेत. फक्त आपल्याला आत्म्याचा विचार वेदांत शास्त्र करतं. भक्तीचा विचारामध्ये वेदांत शास्त्रा म्हणजे ज्ञानयोगामध्ये आत्मस्वरूपाचा विचार केलेला आहे आणि भक्तियोगामध्ये भगवंताचा विचार केलेला आहे. भगवंत आणि आत्मा, भगवंत आणि आपलं स्वरूप वेगळं नाही आहे. मी त्याचा अंश आहे, मग त्याच्यासारखंच असणार की नाही आहे. आणि म्हणूनच मी आणि तो दोघे वेगळे नाहीत. पण जेव्हा अशी भोग संपून जातात आणि भोगण्यांचा लय होतो तैसे भोगा आतुनी निगता चित्त मज माझी निगता हळूहळू पंडू सुता मीची होईल. हळूहळू तू माझं स्वरूप धारण करशील. जीवात्म्याने जेव्हा हा जीव जो आहे या सगळ्यांचा त्याग करावा लागतो, सगळ्या अवस्थेतून बाहेर येतो, अज्ञानातून बाहेर येतो, आवरणातून येतो, विक्षेपातून येतो, परोक्ष अपरोक्ष ज्ञानातून बाहेर पडतो आणि शेवटी शोक निवृत्तीच्या स्टेजवरती एका स्टेजवरती येऊन पोचतो. मोठा प्लॅटफॉर्म आहे बरं का. आणि या शोक निवृत्तीच्या अवस्थेमध्ये खूप साधक जे नामामध्ये सतत गर्क असतात ना, या शोक निवृत्तीच्या स्टेजवरती असतात, ज्यांची आसक्ती प्रपंचाबद्दलची संपलेली असते. हे म्हणजेच जगण्याबद्दलची सुद्धा आसक्ती नसते. जगण्याबद्दल असणारी जी असते त्याला स्पृहा म्हणतात. म्हणजे मृत्यू यावा असं म्हणत नाहीत, पण जगायलाच पाहिजे असा हट्ट राहत नाही. आपल्या शरीरानं राहणं त्यांना संपून गेलेलं असतं. आपण विचार करताना नेहमी आपल्या पुरता विचार करतोय. शरीरानं राहणं म्हणजे शरीर असेल, या पलीकडे आपला विचारच नाही. पण शास्त्र पुढचा विचार सांगतं, शरीरानं माझं अस्तित्व आहे असं कधी म्हणायचं नाही किंवा असं नसतंच ते. तर मी आहे म्हणून शरीर आहे. पण आपला विचार चाललाय शरीर आहे म्हणून मी आहे. शरीर गेलो की मी गेलो. पण शोकनिवृत्तीच्या स्टेजवरती म्हणजे भोगाच्या आयलीकडील मेरे त्या किनाऱ्यावर जेव्हा साधक पोचतो तेव्हा त्याचं भय, मृत्यूचं भय निघून गेलेलं असतं. शरीर मरत नाही आणि मी जन्मत नाही अशी त्याची स्थिती येऊन बसलेली असते. त्यामुळे जगण्यापाशीची जी अभिलाषा आहे ती सुद्धा संपून जाते. मग राहते काय सांगा बघू. राहिलं चित्त उभे ठेले सुखावरे, आणि सुखानं चित्त भरून जातं. ऐसं सुलभ आणि सोपारे वरी परब्रह्म. सगळ्यात सोपा काय असेल तर भगवंत आहे. सगळ्यात सोपी प्राप्ती कोणती असेल तर भगवंत आहे. सगळ्यात सोपी का की मलाच मी प्राप्त करून घ्यायचं आहे म्हणून सोपं आहे. सोपं त्यासाठी जग जिंकण्याची इच्छा, माणसं जिंकण्याची इच्छा, त्यांच्या मनातलं जाणण्याची इच्छा, त्यांना तृप्त करण्याची इच्छा, जगाचं समाधान शोधण्याची इच्छा, या सगळ्या इच्छा ज्या आहेत या मला कधीही स्वस्थ बसू देणार नाही. जगाला मी कधीच समाधान करू शकत नाही. जगाला मी कधीच बदलू शकत नाही. जगाबद्दल असणारे ज्या काही गोष्टी आहेत त्यांच्यावरचं जे नियंत्रण आहे ते नियंत्रण सुद्धा जगावर मी ठेवू शकत नाही. माझा ह्या सगळ्या गोष्टी मला कशा लागू करता येतील बघा. मी माझ्यावर नियंत्रण ठेवू शकतो, मी मला सुधारू शकतो, मी मला बदलू शकतो, मी मला ओळखू शकतो. जग ओळखणं फार अवघड आहे, फार कठीण आहे. जग म्हणजे एकच नाही गोष्ट, अनेकत्वानं नटलेलं, विविधतेनं नटलेलं जग आहे. आणि कशाकशाला समजून घ्यायचं. गणितशास्त्र समजून घ्यायचं का, भौतिकशास्त्र का, रसायनशास्त्र का, खगोलशास्त्र समजून घ्यायचं. या सगळ्या शास्त्रामध्ये अध्यात्मशास्त्र नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम, ज्यामुळं तत्वज्ञानाचा दर्शन होतं, ज्यामुळं तत्व आपलंसं करून घेता येतं, ते ज्ञान सगळ्यात सोपं आहे. कारण ते माझ्याजवळच आहे, मीच त्याचं स्वरूप आहे. माझ्याजवळ आहे म्हणजे काय असं दाखवता येत नाही, ते माझंच स्वरूप आहे. माझं स्वरूप असेल मला कळायला काय अवघड आहे. मी कुठं जाऊन ते समजेल. म्हणून सुलभ आहे, सोपं आहे, सहज. नामा म्हणे फार सोपे हे साधन, वाचे नाम घेणे इतुकीची. नामदेव महाराजांचा अभंग कसा आहे बघा. नामा म्हणे फार सोपे हे साधन. फार सोपे शब्द कसा आहे तर एकदम सोपं का, माझ्याजवळच आहे म्हणून. कुठे जायला लागत नाही, मला काही करावं लागत नाही, मला नातलगांची मदत लागत नाही ज्ञानप्राप्तीसाठी, मला नोकरी व्यापार वगैरे यांची गरज पडत नाही ज्ञानप्राप्तीसाठी.
हे सगळे जे उदरनिर्वाहाचे उद्योग आहेत ना, ते पोट भरण्यासाठीचे आहेत. समर्थ त्याला पोट भरण्याची विद्या म्हणतात. या विद्येपेक्षा ब्रह्मविद्या श्रेष्ठ आहे, की जी माझ्या एकूण आत्तापर्यंतच्या सगळ्या जन्माची कृतार्थता त्यामध्ये आहे. सगळ्या जन्मांचा शेवट करणारी ब्रह्मविद्या आहे. मी परत जन्माला येत नाही असं करणारी ती ब्रह्मविद्या आहे. आणि म्हणून ती सुलभ आहे, सोपी आहे आणि माझ्यासाठी काय आहे, सहज प्राप्त आहे. मला वेगळं प्राप्त करायला फार अवघड आहे. मला घर बांधायचं आहे, मला नोकरी प्राप्त करायचं आहे, मला श्रीमंत व्हायचं आहे, मला चांगलं सुंदर दिसायचं आहे, मला निरोगी व्हायचं आहे. या गोष्टी किती किती परतंत्रामध्ये आहेत बघा, किती पराधीन गोष्टी आहेत बघा. माझं आरोग्य चांगलं ठेवायचं आहे. काय केलं म्हणजे आरोग्य राहील कुणालाच माहिती नाही. डॉक्टरना सुद्धा, वैद्यांना सुद्धा कळत नाही काय केलं म्हणजे आरोग्य चांगलं राहील. ते तात्पुरते उपाय सांगतात, असे करा तसं करा म्हणजे तुमचं आरोग्य राहिलं काय आतापर्यंत. आपण काय औषधं कमी खाल्लीत काय, मग आरोग्य टिकणार नाही हे कळलंय का नाही. कळलंय का, हे जाणार आहे. देह पाचाचा अनिला उष्णा सेकी ज्याचा त्याला देणे असे. हे उसनवारी केलेली पंचतत्वाचा मूळचा देह हा जो आहे पिंड, हा पिंड ज्यांच्याकडून उसनवारी आणला तो द्यावा लागणार आहे. माझ्याजवळ राहतंय का, जे मी प्राप्त केलेलं ज्ञान आहे तेच माझ्याजवळ राहत असतं ना. म्हणून ज्ञान हे सुलभ आहे, सोपं आहे. ते कुठं प्राप्त होतं, चित्त जेव्हा सुखानं भरून जातं, ओसंडून येतं, अशा शोकनिवृत्तीच्या एका स्तरावरती स्टेजवर समोर त्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला आनंदाची अनुभूती या लागते. सुरुवातीलाच म्हटलं की शोकनिवृत्ती झालेले खूप साधक आपल्याला बघायला मिळतात. अजून आनंद बाबतीमध्ये गेले नसतील, कारण दोन्हीही अवस्था मोक्षरूप आहेत आणि आनंद बाबतीत साक्षात मोक्ष आहे. हा मुद्दा लक्षात ठेवण्यासारखा आहे. त्यावेळी जीवाचे आवरण विक्षेप सगळे गेलेले असतात, देह फक्त शिल्लक असतो. आणि देह शिल्लक असला तर त्यामुळं काय, अज्ञानाचा त्याचा काही संबंध नाही, आवरणाचा आणि देहाचा काही संबंध नाही, संपलेला असतो. आणि संबंध संपल्यामुळं ज्ञानप्राप्तीनंतर शोकानिवृत्ती जी होते ज्याला तृप्ती म्हणतात, हे तृप्ती अखंड तृप्तीचा लाभ होतो. म्हणून या सगळ्या साथीच्या साती अवस्था ओलांडून जाणं फार गरजेचं आहे. साती अवस्थेच्या एका काठावरती आपण असलं की त्याला म्हटलेलं आहे माऊली, भोगाची या आयलीकडील मेरे चित्त उभे ठेले सुखाभरे. सुखानं चित्त व्यापलं जातं. परत त्या ज्ञानाचं वर्णन पुढच्या श्लोकामध्ये, पुढच्या ओवीमध्ये माऊली करतात. जे श्लोकामध्ये वर्णन आले ना त्याचा बहुतेक अंश या 52 नंबरच्या ओवीमध्ये आपल्याला सापडतो. बघा, पैगा अनेक एक याचे, या अनेक ज्ञानाचे तुला वैशिष्ट्य सांगतो. माऊली म्हणतात, जे हाता आलिया तरी न वचे. जे हातात आलं तर ते जात नाही, त्याला नाश नाही. अव्ययम या शब्दाचा अर्थ केलेला आहे माऊलीने. हातात आलं की ते जात नाही. आणि अनुभविता काही न वेचे, कारण ते कितीही अनुभवलं तरी कर्तुम शब्द, सुसुखम कर्तुम शब्द वापरलेला आहे. आणि ते नेहमी आपल्या समोर नित्य माझं स्वरूप असल्यामुळं अनुभविता काही न वेचे. वेचे म्हणजे खर्च होत नाही. अनुभव केला म्हणून खर्च होत नाही, संपत नाही. वरी विटेही ना, त्याला वीट नाही म्हणजे ते अव्यय आहे, ते विकारयुक्त होत नाही. एक 3 मुद्दे या एकाच ओळीमध्ये माऊली सांगतात. आणि यात ओव्यांचा विचार त्या 52व्या ओळीमध्ये आपल्याला बघायला मिळतो. आत्मसुखाचं आणखीन एक वैशिष्ट्य तुला मी सांगतो. ज्ञानाचं वैशिष्ट्य, भगवंताचं वैशिष्ट्य, माझ्या स्वरूपाचं वैशिष्ट्य. कायम शब्द हे एका अर्थानंच वापरले जातात बरं काय. परमात्मा, भगवंत, आत्मा, स्वरूप, ब्रह्म हे सगळे शब्द जे आहेत एका अर्थानं असतात. आनंद, सर्व सुख हे शब्द भगवंताला लागू पडतात. म्हणून पैगा अनेक हे एक याचे. पैगा म्हणजे आणखीन एक तुला ज्ञानाचं वैशिष्ट्य सांगतो. जे हाता आलिया तरी न वचे, जे हाताशी आले असता व्यापक असल्यामुळे आपल्यापासून ते कुठं दूर जात नाही. किती त्याचा अनुभव घेतला तरी ते सारखंच असतं ना, नित्य असतं, त्यामुळं संपत नाही. आणि ते निर्विकार असल्यामुळं त्याला विकार प्राप्त होत नाही. सुंदर भाषांतर केलंय परमपूज्य खंडारकर महाराजांनी या ओवीचं. अतिशय सुंदर भाषांतर आहे. ती ओवी समजायला हे भाषांतर फार उपयोगी पडतं. एकदा हातात आलं की ते निष्ठून जात नाही. कुठलं सुख शिल्लक राहते सांगा, विषयातलं कुठलं सुख आपल्या हातात राहिले आतापर्यंत सांगा. कधी कधी भोगायच्या अगोदरच आपण दुःखी होत असतो.
ते सुखाचा अनुभव घेण्यापूर्वीच आपण दुःखाचा अनुभव घेत असतो. किती निष्ठून जाते बघा. तसे वाळूचे कण आपल्या मुठीमध्ये धरावेत आणि ते दोन्ही बाजूनं सटकत 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 ते सगळे खडे, वाळूचे खडे कण जे असतात ते निष्ठून जावेत. असं आयुष्यातले सगळे क्षण, आयुष्यातले सगळे दिवस, सगळे तास हे सगळे आपल्या हातातून निष्ठून जातात. सगळी सुखं निष्ठून जातात. हातात ठेवलेली, मुठीत मी ठेवलीत, पकडलीत अशी माणसं वाटत असतात आपल्याला. पण माणसांना मी पकडू शकत नाही, त्यांच्यावर मी नियंत्रण ठेवू शकत नाही, मी कायम सुखाचा अनुभव या संसारामध्ये घेऊ शकत नाही, याची जाणीव आपल्याला व्हायला लागते. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकेजेल कवनाचे श्रवणी, कैशी सुखनिद्रा अंथरुणी गळाच्या. माऊली 9व्या अध्यायामध्ये पुढे शेवटी समारोपामध्ये बोलतात. ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला या प्रकृतीच्या प्रांतामध्ये कोणत्या गोष्टीचा सुख सापडत नाही. सापडलं असतं तर निष्ठून जातं. पण हे ज्ञान जे आहे हे सर्व सुख आहे, हे निष्ठूनच जात नाही. निष्ठून जात नाही त्याला कारणही पुढं सांगितलेलं आहे. कितीही भोगलं, कितीही भोगलं, तृप्तो भवती, हे तृप्त झालेले असतात. कितीही भोगलं तरी हे संपत नाही. कितीही भोगा संपत नाही. आणि तिसरी गोष्ट, त्याचा नाश कधी होत नाही. अव्यय माहिती, त्याचा नाश कधी होत नाही. म्हणजे म्हणतात काय त्याला, न विटेही ते विकार पावत नाही. जे जे विकारी आहे त्याचा नाश असतो. विकार हीच नाशाची सुरुवात असते. दूध ठेवलंय आपण जवळ ठेवलंय ना, ते नासणारच आहे. जन्माला आलाय ना तो मरायकडेच प्रवास करत असतो. सगळीजण नाशाकडे जातात. ही एकमेव गोष्ट अशी परमात्मा आहे किंवा माझं स्वरूप आहे, त्याला कधीही वीट नाही, त्याचा कधी विकार येत नाही. आणि त्यामुळं आत्मसुख जे एकदा हातात आलं की जात नाही, कारण ते व्यापक असतं. व्यापक असेल तर जाईल कसं सांगा बघू. व्यापक जे आहे, भरून राहिलेलं आहे, ते आपल्याकडून जाईल का कधी? कारण त्याला जायला जागाच नाही ना कुठं. तेच माझं स्वरूप आहे, कुठं जाईल सांगा. पण माझी संसारातली सगळी सुख विषयातून जी प्राप्त होतात त्या सुखामध्ये विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. सुख प्राप्त होत नाही. खरं सुख त्या विषयाच्या सुखामध्ये नाही, कारण ते व्यापक नाही, परिच्छिन्न सुख आहे. त्याला देशकाळाची मर्यादा आहे. याच ठिकाणी मी भोगू शकतो. म्हणजे मला जर काहीतरी भोगायचं असेल तर एखादा पदार्थ एखाद्या भोगामध्येच मिळतो ना, तिथंच ते भोगावं लागतं. एखाद्या प्रांतामध्ये ही गोष्ट मिळते, तिथं तीच भोगावी लागते. दुसरीवर तीच वस्तू दुसरीकडे पाहिजे असेल तर मिळत नाही. देशाचं बंधन आहे त्याला. आज मी जे भोगलं ते उद्या मला मिळेल याची गॅरंटी नाही, शाश्वती नाही. त्यामुळे ते काळानं बांधलेलं आहे सुख सगळं. म्हणजे काळानं परिच्छिन्न झालेलं आहे. त्यामुळे व्यापक जे असतं ते देशकाळ वस्तूचा परिच्छेद त्याला लागू पडत नाही, म्हणून व्यापक असतं. आणि व्यापक असल्यामुळे ते आपल्या हातातून एकदा आलं की जात नाही, ते तसंच राहतं. दुसरं काय म्हणता म्हणलं, ते नित्य असल्यामुळे भोगून संपत नाही. ते आज काल होतं आणि आज नाही असं आहे का? ते सारखंच आहे. मग संपलं कसं सांगा बघू. कधीच संपत नाही. हवा आपण श्वासाद्वारे हवा आत घेत असतो, ऑक्सिजन, तर संपतोय का बघा. नाही, मी काल जास्त ऑक्सिजन घेतला, जास्त प्राणायाम केला, त्यामुळे आमच्या घरातली हवा सगळी संपली, आता हवा भरावी लागेल आमच्या घरामध्ये, असं कधी होतंय का सांगा बघू. असं कधीच होत नाही. सतत तो हवा एक उदाहरण म्हणून, बरं काय, दृष्टांत म्हणून घ्यायचा, त्याच्या पलीकडे त्याचा विचार करत जायचं नाही. तशी हवा कधी संपत नाही. किती जणांनी घेतली तरी, किती जणही घेऊ द्या, हवा संपतच नाही, असतेच असते. तसं हे सुख जे आहे ते सुख कधीच संपत नाही, कारण ते नित्य असतं. निर्विकार असल्यामुळे ते विटती नाही. त्याला विकार का नाहीत? मूळचंच निर्विकार आहे. त्याला विकार कुठलेही नाहीत. सगळी सुखं आहेत, विषयातली सुखं विकारवत आहेत, म्हणून नाशवंत आहेत, म्हणून टिकत नाही आणि म्हणून हातातून जातात. या 3 गोष्टी इथं वर्णन करा. अनेक एक याचे जे हाता आलिया तरी न वचे, जात नाही. म्हणजे जसं एकदा ज्ञान प्राप्त केलं की त्या ज्ञानामुळं परत अज्ञानी झाला असं कधी होत नाही. ऊसाची साखर करतात, मागच्या वेळा दृष्टांत आपण घेतलाय माऊलींचा. ऊसाची साखर करतात, पण साखरेचा ऊस कधीच करता येत नाही. लोण्यापासून परत तुपापासून कधी दूध तयार करता येत नाही. एकदा दुधाचं तूप झालं ना, त्याची बनण्याची अवस्था संपून झाली, त्याचे विकारही संपून गेले. विकार कधीमध्ये असतात?
जे दुधाचा विकार म्हणजे दही, दह्याचा विकार म्हणजे ताक किंवा लोणी, आणि लोण्यातला विकार म्हणजे तूप. आता तुपाचा विकार कसा असेल, तूप ते तूपच, परत येतच नाही, म्हणून ते जात नाही कुठं. एकदा मिळालं की परत जात नाही, म्हणून त्याचं तसं हे कुठेही जसं तूप कुठं हलत नाही. तेव्हा ऊसाचं एकदा साखर झाली की साखरेचा परत ऊस करता येत नाही, तसे आहे. त्यामुळं मागचं काय असेल लक्षात ठेवण्यासारखं काही नाही. माझ्या हातातून निसटून जातं, मी लक्षात ठेवायला पाहिजे वाटते, पकडायला पाहिजे वाटते, आठवायला पाहिजे वाटते. आपण अभंग, श्लोक, ओव्या आठवायला लागतात आपल्याला. तसं ते नाही. आठवं नाठवं दोन्ही गोष्टी त्याच्याकडे नाहीत. त्याचा आठव करावा लागत नाही, कारण ते मीच आहे. काय आठवावं लागते नाही. माझं नाव मला लक्षात ठेवावं लागते नाही. मी पुरुष आहे किंवा स्त्री आहे हे मी लक्षात ठेवतो कधी नाही ठेवत. माझं स्वरूपच आहे ते. मला शंकाच कधी येत नाही, मी पुरुष आहे किंवा मी स्त्री आहे याची कधीच शंका येत नाही. संत म्हणतात मी ब्रह्म आहे, अशी त्यांना कधीच शंका येत नाही संतांना, जीवनमुक्तांना. आम्ही शंकेत आहे, मी देह आहे की मी ब्रह्म आहे. हे जे आवरण आहे ना, त्या आवरणाचं कार्य करत असते बघा. मी देह आहे की मी ब्रह्म आहे की मी आत्मा आहे, ही जी शंका आहे ती शंका राहतेच. का राहायला नको पाहिजे, कारण ते माझं स्वरूपच आहे. ब्रह्म हे माझं स्वरूप आहे. त्यामुळे मला म्हणायची काही गरज नाही मी ब्रह्म आहे की देह आहे. जसं मी स्त्री आहे की पुरुष आहे हे मला लक्षात ठेवावं लागत नाही, तसं ह्याचा सुद्धा आठव ठेवावा लागत नाही, म्हणून त्याचा नाटवही होत नाही. जसं आठवावं लागतं तसं हे विसरत पण नाही. लक्षात ठेवणं एक प्रकार आणि विसरून जाणं हा दुसरा प्रकार. विसरून जात नाही. काल वाचलेली ओवी आज विसरली, ओवी आहे ती, शाब्दिक ज्ञान आहे सगळं ते, म्हणून विसरलं. हे ज्ञान कसं आहे, न जाणार आहे, आपलं स्वरूपच आहे, त्यामुळे विसरत नाही. मला 2 हात आहेत, मला नाक आहे, मी विसरत नाही कधी, माझ्या स्वरूपातच आहे ना ते. मी डोळ्यानं पाहतो, डोळ्यानं मी पाहत असेल काय, मला डोळ्यानं दिसत असेल काय, अशी शंका आपल्याला येत नाही कधी. त्याचं कारण आहे ते माझं स्वरूपच आहे, आणि म्हणूनच त्याचा नाठव सुद्धा होत नाही. तर गो म्हणतात ना, आठव नाटव गेला भावा भाव, झाला स्वयंमेव पांडुरंग. त्यामुळे माझं स्मरण मी कधीच मला विसरत नाही ना. सतत मी माझ्या लक्षात असतो, सतत असतो, फक्त तो शुद्धतेनं लक्षात नसतो. मुख्य मुद्दा काय आहे बघा, मी आहे असं शरीरानंच फक्त आपल्याला वाटतं, ज्याला आपण सत म्हणतो. हे सत जे आहे ते माझं अस्तित्व. सत हे अस्तित्व शब्द दाखवतो, अस्तित्व दाखवण्यासाठी सत हा शब्द आहे. सत चित आनंद रूप हे अस्तित्व आहे. सतची कधीच ना भाव विद्यते सता, त्या सताचा अभावच कधी होत नाही, कधी ते नाहीच होत नाही, सारखं असतेच असते. कधी आपण कुठेही असतो तर मी आहे म्हणतोय आपण. कोण आहे, मी आहे म्हणतोय आपण. इथं कोणच नाही कारण मी आहे. बघा कसं आहे, एका खोलीमध्ये मी आहे, कोण आणि कोण आहे काय, आणि कोण नाही, मग कोणच नाही वाटते. नाही मी आहे की नाही, मी कशावरून आहे, आता तरी मला दिसतोय म्हणून. बघा मी आहे कशावरून, मी दिसतोय स्वतःला म्हणून. बरं ठीक आहे. अमृतानुभव मध्ये फार सुंदर एक ओवी टाकलेली आहे माऊलीनी. त्या ओवीचा अर्थ असा आहे बघा, अमावास्याची रात्र आहे. डॉक्टर काका पण त्या ओवीचा संदर्भ कधी कधी सांगतात. अमावास्याची रात्र आहे, काळा कुठ्ठ अंधार आहे, काळा कुठ्ठ पुरुष आहे, त्याचं शरीर पण कसं आहे, काळं कुठ्ठ शरीर आहे, आणि अंधार किती आहे, अमावास्येचा काळा कुठ्ठ आहे. असं अरण्यात उभा आहे जंगलामध्ये तो, तिथं कोणीही नाही, कोणीही नाही. मग कोणी नाही तरी सुद्धा त्याला समजा कोणतरी हाक मारली किंवा तो अंधारात उभा आहे तर त्याला वाटत असते मात्र मी आहे. तो त्याला तरी दिसत असतो का, नाही. इतक्या काळ्या अंधारामध्ये तो त्याला सुद्धा दिसत नाही, त्याचे डोळे असमर्थ आहेत, म्हणून डोळ्यानं ज्ञान होत नाही हे सिद्ध होते. का, ज्ञान मूळचंच आहे, ते कशानं काय करायची गरज नाही. भले माझा स्पर्श समजा माझ्या हातामधून काहीतरी मुंग्या वगैरे आल्या, जड झाला हात, ह्या जड हाताला स्पर्श कळत नाही,
कळत नाही. पण जड हात जरी असला आणि स्पर्श कळत नसला तरी सुद्धा मी म्हणतो माझा स्पर्श मला लागत नाही, मी हाताला सुद्धा माझ्या लागत नाही, पण तरी सुद्धा मी आहे. किती आहेच स्पष्टीकरण आहे बघा. म्हणून जे हाता आलियात न वचे, हे आता एकदा प्राप्त झालेलं असतं ते कधीच जात नाही. माझं स्मरण किंवा ओळख मला ठेवावी लागत नाही. आणि ते सर्वत्व भरलेलं असल्यानं कुठं येतही नाही आणि जात नाही. सदा संचला येत ना जात नाही, तयाविन कोठे रीता ठाव नाही. समर्थ बोलतात. तुका म्हणे विठो भरला सबाई, बाहेर आत. जाणं कुठं होईल त्याला सांगा. आणि ते जाणं होत नाही, त्यामुळे ते नित्य पण असतं, नष्ट होत नाही, अव्ययम आहे. कुठलेही भोगाचे विषय लगेच संपून जातात. शरीर संपून जातं, बोलणं संपून जातं, चालणं संपून जातं, खाणं संपून जातं. कसे आहेत बघा भोग, सगळं संपून जातं. कारण खाणारा खाद्य विषयापासून वेगळा आहे. म्हणून मी काहीतरी बासुंदी घेतोय ना, तर बासुंदीचा आणि जिभेचा संपर्क येतो आणि भोग घडतो. हा भोग कसा आहे बघा, दोन्हीत घडणारा भोग आहे. मात्रा स्पर्शस्थ कोणते, याच्यामध्ये काय आहे, सुख दुःखच अनुभवाला येत असतात. पण हा भोग जो आहे तो कशाशिवाय आहे, त्याला भोग्य विषय पण नाही आणि भोगणारा सुद्धा नाही. भोगणारा पण नाही आणि भोगाचा विषय पण नाही. बासुंदी पण नाही आणि तो पिणारा पण नाही, आणि तरी सुद्धा आनंद आहे. मात्र हा आनंद कसा आहे, आत्मानुभव ज्याला म्हणतात. हा आत्मानुभव घेणारा त्याच्याशी एकरूप होत असतो. आणि एकरूप झाल्यामुळं भोग घडत नाही, भोगच होत नाही. त्यामुळे त्रिपुटी रहित असणारा हा भोग आहे. याच त्या ठिकाणी द्रष्टा दृश्य दर्शन अशी त्रिपुटी राहत नाही. ज्ञान ज्ञाता आणि ज्ञेय अशी त्रिपुटी राहत नाही. त्यामुळं अनेकांनी कित्येक लोकांनी अनुभवलं तरी हे कमी होत नाही, कारण नित्य असतं. कित्येक लोकांनी अनुभव, कित्येक जणांनी जीवनमुक्ती प्राप्त केली आणि आत्म्याचं ज्ञान मिळवलं. म्हणून ते ज्ञान संपलं काय बघा, कधी नाही संपायला, अजूनही आहे. तिथं आरक्षण वगैरे काही नाही, सोपी गोष्ट आहे. तिथं कधीही जा, त्या ठिकाणी लागतं फक्त शुद्ध चित्त. लागते काय, प्रेममय दृष्टी आणि शुद्ध चित्त, भगवंताबद्दलचं अलोट प्रेम लागतं. अन्य काहीही लागत नाही हे सुख प्राप्त करायला. मला काही नको, त्यामुळे मी माझ्याशिवाय दुसरी कोण नाहीतच. मला कोण नको आहे, नको आहे म्हणजे दुसरी वस्तूच नाही असा त्याचा अर्थ होतो. मग हा कुणाचा द्वेष आणि ईर्ष्या करील कुणाबरोबर, काहीच नाही. कुणाशी भांडेल नाही, आपुलाची वाद आपुनाशी, अशी स्थिती होणार आहे. कित्येकानी जरी भोगलं तरी हे संपत नाही, कुणालाही प्राप्त होत. लहान मुलापासून वृद्धापर्यंत कुणालाही प्राप्त होत. अट्ट एकच नरदेह आणि त्यात असलेलं शुद्ध अंतःकरण, आणखी काहीही लागत नाही. निर्माण कुठली जर गोष्ट होते तीच संपते ना. हे निर्माणच कधी होत नाही, मूळचंच आहे. मग कसं संपते सांगा, त्याने याचा काही स्टोरीज नाही, त्यामुळे संपतच नाही. तर ते एवढं एवढं होतं. आता तुकोबा माऊली यांनी सगळं घेऊन गेले, आता सगळ्यांनी घेतल्यानंतर आता कुठं शिल्लक राहिले, आता तुमच्यासाठी काही नाही, असं कधी होत नाही. केव्हाही जा, कुठलं तरी धान्य संपते ना, आपल्या घरात भरलेलं धान्य संपून जातं, घरातलं पाणी भरलेलं असते ते संपून जातं, सगळंच आहे ना. तलावाचं पाणी आहे ते सुद्धा समजा शेतीला वगैरे वापरलं तर संपून जातं, पण झऱ्याचं पाणी नाही संपत. हे झऱ्याच्या पाण्यासारखं आत्मसुख आहे. कितीही घ्या, कितीही घेतलं अजून यायला चालू होतं, कारण ते मूळचं आहे, ते कुठनं आणलेलं नाही. आपण तांब्यात आणलेलं पाणी संपेल, झऱ्यातलं पाणी कसं संपेल सांगा बघू. भोग सगळे विषयाचे भोग आहे, संपून जातात आणि मलाही संपवतात. परंतु हे सुख जे आहे, हाता आलिया तरी न वचे आणि अनुभविता काही न वेचे. जसं झऱ्याचं पाणी संपत नाही तसं हे कधीही विटत नाही. आणि म्हणतात परी विटेही ना, त्याला विकारच नसतो, खराब होत नाही ते.
बरेच दिवसपासून ज्ञान पडून आहे, आता ते खराब झालेलं आहे, कुणाला वापरायला उपयुक्त नाही, ते आता शुद्ध करून घ्यायला पाहिजे असं नाही. पवित्रम उत्तमम शब्द वापरलेला, सगळ्यात पवित्र, सगळ्यात उत्तम, त्यामुळे त्याला विकारच नाही, सगळ्यात शुद्ध आहे, कधीही विटत नाही, विकारयुक्त होत नाही. कारण जी वस्तू अवयवी असते, ज्याला आकार असतो त्यालाच विकार असतो. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. ज्याला ज्याला आकार तिथं तिथं विकार आणि विकृती येते. कारण जिथं कृती असते तिथंच विकृती येत असते. क्रिया संपल्या की ज्ञानाच्या क्रिया नसतात. ज्ञान प्राप्त करण्यासाठी क्रिया करावी लागत नाही, उलट क्रिया अडचणीच्या पडतात. ध्यान लागायला हात हलवावे लागत नाहीत, डोळे मागं पुढे करावं लागत नाहीत, मान डोलवावी लागत नाही, तर ती डोलवणं हीच अडचण आहे. उलट हात हलवणं हीच अडचण आहे. उलट शांत बसायला लागतं. न हल्ल्यामुळंच ध्यान लागतं. मुद्दा आहे बघा. एक छोटीशी उदाहरण आहे, ती लक्षात ठेवण्यासारखी. आपल्या मूळच्या ज्या हालचाली आहेत त्यामुळं विकार निर्माण होतात. मूळचे आकार आहेत ना, तर आकाराला विकार असतो, निर्माण होतं, रूप दिसतं, नाम असतं, आकार असतो. हे रूप, नाम, रूप, आकार हे सगळे प्रकृतीच्या प्रांतातले नष्ट होणारे आहे. ह्याच्या पाठीमागं महाभूतांचं काय आहे, महाभूतांच्या प्रेरणेनं ती निर्माण होतात. आणि महाभूत जी पंचमहाभूत आहेत ही सगळी संपणारी आहेत. आपल्या समोर संपायला लागलेली आपण बघतो. संपणारी या शब्दाचा अर्थ स्वरूपानं ती संपत नसतील, असू देत ते असतील, माझ्या दृष्टीनं माझ्याकडून संपून जातात ना, त्यामुळे विकारच होतात. शरीर धारण केलं, आजार आलेतच म्हणून समजा. तर शरीराला आकार आहे, मग आकार असेल तर रोग येणारच ना. शरीर दुःखाचे कोठार, रोगाचे भांडार, तुकाराम महाराज म्हणतात. रोग भरलेलेच आहेत अगोदरमध्ये. असं जगात कोण माणूस आहे का की ज्याला कुठलाच रोग नाही, जो कधीच आजारी पडत नाही, त्याला सर्दी सुद्धा होत नाही? असं कधी झालंय का? मला कधीच नाही. का? त्या शरीराला आकार आहे म्हणून, ते पंचमहाभूताचं बंध आहे म्हणून, त्यामुळे विकार येतातच. पण हे ज्ञान जे आहे ना, वरी विटेही ना, याला मात्र विकार नाहीत, कारण याला अवयव नाहीत, आत्म्याला अवयव नाहीत. हा गुणत्रया रहितू व्यक्तीशी अतितो अनादि अविकृतू सर्वरूप अयम अविकार्यो. गीता सांगतेच ना, हा कसा आहे? अयम अविकार्यो, हा अविकारी आहे. भगवद्गीतेचं तत्वज्ञान आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये आपण त्याचा अभ्यास केला आहे. दुसऱ्याच अध्यायातली ही ओवी आहे. हा गुणत्रयारहितू व्यक्तीशी आतितू अनादि अविकृतू सर्वरूप. 150 नंबरची ओवी आहे. हा कसं ज्ञान आहे? आत्म्याचं ज्ञान कसं आहे? अनादि गुणत्रया, गुणरहित आहे, गुणरहित आहे. त्यामुळे गुणाचे विकार त्यामध्ये येत नाही. तमोगुणानं विकार येतो, रजोगुणानं विकार येतो, सत्वगुणाचे विकार असतात. हा व्यक्तीशी अतितो, कुठल्या व्यक्तीच्या संघामध्ये नसतो. असंग पुरुषा, त्या असंग असतो, त्यामुळं कशाचा संघ नसतो. संघ नसल्यामुळं विकार निर्माण होत नाही. अनादि आहे. अनादि म्हणजे ह्याला कोणी निर्माणच केलेलं नाही, हा मूळचा आहे. जे निर्माण होतं त्याला विकार होतात. अविकृतू सर्वरूप, असं सर्वरूप धारण करणारा तो आहे. त्यामुळे याचा कधीही विकार नसल्यामुळं वीट येत नाही. हे शिळं होत नाही ज्ञान, कधीही भासं होत नाही. रात्री भरलेलं कालचं पाणी आज सकाळी आपण ओतून टाकतो, का? ते शिळं झालं म्हणून. कारण सगळ्या गोष्टी इथल्या शिळ्या होतात. वीट आहे प्रत्येकाला, कारण प्रत्येकात विकार आहेत म्हणून त्याचा वीटही येतो. म्हणजे त्याचा आत्मसुखाचा मात्र कधीच कंटाळा येत नाही. कदाचित विषयाचा कंटाळा येईल, विषयी पामरांना त्याचाही कंटाळा येत नाही. किती विषय भोगले तरी आणि भोगाविषय वाटतातच आम्हाला. किती विषयाचा कंटाळा यायला पाहिजे, पण भरून जाऊया. कधी कधी बासुंदी किती खाल्ली, श्रीखंड आम्रखंड किती खाल्लं, लाडू खाल्ले, कंटाळा येतो की नाही? येतोय. मला खूप आवडती एखादी वस्तू खायची, वापरायची खूप आवडते, पण त्याचा कंटाळा येतोच. या सगळ्याचा कंटाळा आहे, फक्त एका गोष्टीचा कंटाळा नाही. विटेशे सुख नोहे भक्ती रस, परत परत आस सेवावी.
विटेवरचं सुख कसं आहे म्हणतात, विटे ऐसे सुख हे न विटणारं सुख आहे, नोहे भक्तिरस. भक्तिरस म्हणजे काय, आत्म ब्रह्मरस. भक्तिरस ब्रह्मरस समानार्थी शब्द आहेत. हे विटत नाहीत कधी. पण तुकोबा म्हणतात विटे ऐसे सुख नोहे भक्तिरस, परत परत आस शेवावी. किती घेतलं तरी कंटाळा येत नाही. वीट नाही पांडुरंगी, वाडे अंगी अर्थ ते. आणि अर्थ वाटतं. अर्थ म्हणजे इच्छा वाढत राहतात तुकोबा म्हणतात. एक एक तुकडा आपण अभंगातला घेतोय. तुकोबांचे सगळ्या अभंगातले सगळेच तुकडे एका ठिकाणी लागू पडतील असं नाही. काही काही अभंग डायरेक्ट आपण घेतो कधी कधी, पण बरेच वेळा अभंगातला एखादा तुकडा प्रमाण म्हणून वापरावा लागतो. आणि तो प्रमाण म्हणून घेतलेला असतो. खरं पाहता तो पूर्ण अभंग असतो ना, तो किती नंबरचा आहे मला आठवत नाही. एकाने शंका काढली होती की पूर्ण अभंग सांगत चला, तर आता प्रमाण जेवढं आहे तेवढंच सांगावं लागतं, म्हणून त्याचा एखादाच तुकडा वापरला. आता विटे ऐसे सुख नोहे भक्तिरस, परत परत आस सेवावी. हे हा अभंगाची सुरुवातच आहे. पुढे जाऊन अभंग मोठा नाही, तो आपण घेतच नाही. किंवा वीट नाही पांडुरंगी, वाडे अंगी अर्थ ते, हा मधलाच तुकडा सुरुवातीची बघायला पाहिजे कशी आहे ती. पण तुकोबा म्हणतात किंवा सगळे संत म्हणतात याला वीट नाही, विकार नाही, पैगा अनेक एक याचे, जे काय म्हणलेलं आहे, अनेक एक याचे, जे हाता आलिया तरी नवचे, अनुभविता काय नवेचे, जरे विटे ना. काही वेचे म्हणजे खर्चच होत नाही. तुकोबांचा आणखीन एक अभंग आहे, सुरुवात आहे अभंगाची. नाम गोड पुरे गोड सकळही. पुरे गोड सकळही. नाम गोडाचा अभ्यास सांगितलाय. नाम म्हणजे परमात्मा ब्रह्मरस. काय गल्लत करायची नाही बरं काय. हे नाम म्हणून सांगितलंय, ते आणि ते ब्रह्म वेगळं आहे वाटते. नाही, नाम हेच ब्रह्म आहे. तसं नाम गोड पुरे गोड सकळही. पुढे काय म्हणतात बघा, रसना येरा रसा विटे, घेता घोट अधिक हे. येरा रस्सा, रसना विटे, इतर रसाला विषयांचे रस सेवन करताना जीभ विटते, पण हे घेता घोट अधिक हे गोडच वाटतं. किती घ्या नाम गोडच वाटतं. आता वाटलं तर गोड मात्र ज्यांच्यावरती विषयांचा आम्हाला जर प्रभाव असेल ना, तर विषयांच्या प्रभावामुळं आम्हाला विषयच गोड वाटतात. वास्तविक गोड आहेत का? नाही. विषय विषयाचा गोड परमार्थ, पण लागे कडू. कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. माऊली सांगताय कडवट आहे, पण इथं नाम गोड आहे. नाम गोड पुरे गोड सकळही, रसना विटायरा रसा विटे, घेता घोट अधिक हे. संपूर्ण अभंग गाथेमध्ये पाहायला हरकत नाही बरं काय. नाम गोड अशी सुरुवात आहे त्याची. सुंदर अभंग आहे. पुढे म्हणतात सगळ्या विषयांचा कंटाळा येईल, पण ह्याचा कधी कंटाळा येत नाही. विटे ऐसे सुख नोहे भक्तिरस, परत परत आस सेवावी. म्हणून परत परत त्याचं सेवन करावं अशी इच्छा होणारं हे सुख आहे. इतर विषयांचा जर विचार केला तर ती सगळ्या इच्छा आपल्या संपतात बघा. जे जे भोगलंय ते आपल्या सगळ्यांना अनुभवातला. सर्वजण अनुभवतोय आपण विषयातली सुख. कुठलाही विषय असू दे, स्पर्शाचा घ्या, शब्दाचा घ्या, किंवा गंध, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, कुठलंही घ्या. कधी कधी कंटाळा आपल्याला येत नाही. तिथं नामुष्की झाली, अपमान झाले तरी ते भोगावंसं वाटतं. पोरं काय कमी अपमान करतात काय, नातवंड कमी चितू करतात आम्हाला, तरी त्याचा पापा घ्यावासाच वाटतो ना. किती चावटपणा आहे बघा, आणि किती गोड वाटतात ते सुख. जरी पोरं तरी चितू करत असतात तर त्यांच्या चिंता करत बसतोयच ना आपण. कंटाळायला पाहिजे होता ना त्याचा. पण ही गोष्ट इथं मुद्दा म्हणून ज्ञानेश्वर माऊली सांगतात एकमेव सुख आहे की ते सुखाचा कधी कंटाळा येणार नाही, कारण ते सुख माझं स्वरूपच आहे. त्याचा कंटाळा कसा येईल सांगा. मला माझ्या हाताचा कंटाळा आलाय, मला नाकाचा कंटाळा आलाय, असं कधी कोण म्हणते का सांगा. तसं ते सुख आहे. पण ते सुख कळलं पाहिजे. मात्र ते कळत नाही, म्हणूनच आपल्याला त्याचा अनुभव येत नाही. पण खरं बघायला गेलं तर विषयांच्या द्वारे सुद्धा आपण ब्रह्मानंदच घेत असतो.
फक्त ब्रह्मानंद घेतो अशी जाणीव नसल्यामुळं आपल्याला विषयात सुख आहे असं वाटतं. चहात सुख आहे, काहीतरी खाल्ल्यात सुख आहे, कपडे परिधान करण्यामध्ये सुख आहे, कुणाची तरी गप्पा मारण्यामध्ये सुख आहे असं वाटत असतं वास्तविक. पण खरं पाहायला गेलं तर हे सगळं सुख, विषयातला आनंद जो आहे तो खरं पाहता ब्रह्मानंदच असतो. आणि म्हणून ते सुख आहे. माऊली पुढे म्हणतात, येत जरी तू तार्किका आयशी हन घेशी शंका, ना एवढी वस्तू येईल का उरली की पा. तुला आता शंका आली असेल, अर्जुनाला म्हणतात की तू तर्कनिष्ठ आहेस आणि तार्किक असल्यामुळं जरी तू तार्किका आयशी हन घेशी शंका, इतके महान सुख आहे ते परब्रह्म लोकांनी कसं दुर्लक्षित केलं. तू एवढी वस्तू लोका उरली केवी पा, का एवढी महत्वाची ज्ञान वस्तू आहे ती लोकांकडून कशी बरे उरली म्हणजे लक्ष गेलं नाही. चांगली जरी किती वर्णन केलंय पण दुर्लक्षित का झाली अशी शंका आली असेल ना तुला. कशी आहे बघा, आमचीच शंका ज्ञानेश्वर माऊली मांडतात. खरंच आपण म्हणतो एवढं ज्ञान श्रेष्ठ आहे, सगळे कीर्तन प्रवचन शास्त्र सगळी सांगत आहेत ओरडून की असं आहे संत सगळं सांगत असतात, तरी सुद्धा ते कोण चांगलं आहे म्हणून तिकडे का ओळखत नाही अशी शंका तुला आली असेल ना. किती सुंदर प्रश्न विचारलाय माऊलीने बघा. खरंच आली आपल्याला शंका, आणि ती शंका निरसन करण्यासाठी आपल्याला पुढच्या ओळीत बघायला पाहिजे. कारण माऊली या ओळीमध्ये पुढील श्लोकाचा विचार सांगण्यासाठी आता सांगाले, त्याची प्रस्तावना कराले का. कारण क्षुल्लक वस्तू करता मनुष्य वाटेल तेवढा प्रयत्न करतो. काय प्रपंचात कमी प्रयत्न करतो का. पण आत्मलाभ करून देणारे जे स्वरूपाचं ज्ञान आहे, परमात्म्याचं ज्ञान आहे, त्याच्या प्राप्तीकरता प्रयत्न का करत नाही. आता का करत नाही त्याची उत्तरं माऊलीच देतात. माऊलीनेच प्रश्न विचारला आणि माऊलीच उत्तर देणार आहे. आपण बघणार आहोत ती पुढच्या त्या 54-55 ओळीमध्ये की शेवटच्या या 2-3 ओव्या आहेत की 54, 55 आणि 56 नंबरची ओवी. आणि ह्या तिन्ही ओव्या ज्या आहेत ना, त्या पुढील जो श्लोक आता आहे अश्रद्धदानां पुरुषा, त्या श्लोकावर असणाऱ्या भाष्याचे ही प्रस्तावना नांदी केलेली आहे माऊलीने. म्हणून माऊली कधी विषय सोडून बोलत नाहीत बरं का, आणि पुढच्या विषयाला लिंक करतात सगळा विचार जो असतो तो. आणि त्यामुळे त्यांनी लिंक केलेला आहे. पुढे असं का झालं, येत जरी तू तार्किका ऐशी हन घेशी शंका, ना एवढी वस्तू ये लोका उरली की पा. एवढ्या लोकांना ही वस्तू दुर्लक्षित का झाली अशी शंका आली. कारण बारक्या गोष्टीसाठी सुद्धा रात्रभर न झोपणारी माणसं याच्यासाठी का तळमळत नाहीत. जे विषयातलं सुख अंती परम दुःखाला कारणीभूत होत असतं, त्याच सुखाची इच्छा हे का करत असतील असं तुला वाटलं असेल तर मी तुला पुढं त्याचं वर्णन सांगणार आहे. असं का करतात ते पुढच्या ओळीमधून आपण उद्याच्या चिंतनामध्ये पाहू का तसं करतात ते. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडरीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी.